नमस्कार मेष राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, जर तुमची रास मेष असेल किंवा तुमच्या आयुष्यात मेष राशीच्या कोणत्याही पुरुष असेल, मग तो तुमची पती असो किंवा भाऊ असो किंवा मैत्री असो किंवा व्यवसायातील पर्यटन असो, तर पुढचे काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत. 4 ऑगस्टची ही रात्र ही अशी सामान्य रात्र नाही. ग्रहाची अशी एक दुर्मिळ आणि भयानक युक्ती घडत आहे, जी मेष राशीच्या आयुष्यात असं एक वादळ आणणार आहे ज्याची कल्पना कोणी केली नसेल. तो एक पुरुष ज्याला वाटत होतं की संपूर्ण पर्यटन मोहरे त्यांच्या तालावर नाचणार आहे, ज्याला वाटत होतं की त्याचा प्लॅन कधीच अपयशी ठरू शकणार नाही. आज 4 ऑगस्टच्या रात्री त्या एका पुरुषाचा शेवटचा डाव संपणार आहे. खेळ पूर्णपणे उलटणार आहे. तुम्हाला वाटतं का की तुमचं सगळं कंट्रोल करत आहात? सावध व्हा, कारण एक रात्र 12 वाजेनंतर नशिबाचा असा एक फासा पडणार आहे जिथे सर्व काही खल्लास होऊ शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत का बघायचा? कारण 6व्या भागात मी असा महाउपाय सांगणार आहे जो तुम्हाला या महासंकटातून वाचवू शकतो. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. आत्ता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न. तो एक पुरुष नक्की कोण आहे ज्याच्या एका निर्णयावर, त्याच्या एका डावावर आणि त्याच्या एका चुकीवर 4 ऑगस्टचा हा संपूर्ण महाखेळ अवलंबून आहे? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मेष राशी चक्रातील पहिली राशी आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ अग्नितत्व, ऊर्जा, धाडस, आक्रमकता, अफाट जिद्द आणि नेतृत्व गुण मेष राशीच्या पुरुषाच्या रक्तात असतात. पण जेव्हा याच मंगळावर राहू, शनी किंवा केतूची विक्र नजर पडते किंवा जेव्हा नशिबाचा काळ फिरतो, तेव्हा हाच पुरुष स्वतःला सर्वशक्तिमान समजण्याची सर्वात मोठी चूक करतो. आता आपण त्या पुरुषचे 3 स्पष्ट चेहरे उलगडणार आहोत, ज्याचे तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवू नका, कारण 3 चेहऱ्यापैकी एक चेहरा नक्की तुमच्याशी किंवा तुमच्या आसपासच्या माणसाशी जुळणारा आहे. पहिला चेहरा कुटुंबातील हुकुमशहा आणि वर्चस्व गाजवणारा पुरुष. पहिला तो पुरुष जो स्वतःच्या घरात, स्वतःच्या नात्यामध्ये कायम वर्चस्व गाजवू इच्छितो. ज्याला वाटतं की घरातील प्रत्येक निर्णय फक्त आणि फक्त माझ्याच शब्दाने झाला पाहिजे. जो स्वतःच्या पत्नीला, भावाला किंवा वडिलांना जुमानत नाही. तो त्याच्या मनात एक अहंकार निर्माण झाला आहे. माझ्याशिवाय हे घर चालणार नाही, मी आहे म्हणून सगळं सुरक्षित आहे. सावध व्हा, 4 ऑगस्टच्या रात्री असा पुरुष स्वतःच्या नात्यात जाळ्यात अडकणार आहे. ज्या कुटुंबाला तो स्वतःच्या हाताचे खेळणे समजत होता, तिथेच त्याचा शब्द अमान्यता केला जाईल. त्याचा हाच अहंकार 4 ऑगस्टला एका क्षणात धुळीस मिळणार आहे. दुसरा चेहरा व्यवसायातील किंवा कामाच्या ठिकाण्याचा मास्टरमाइंड. दुसरा तो पुरुष कार्यक्षेत्रात, नोकरी किंवा व्यवसायात अत्यंत क्षणात बनून गुप्त चाली खेळत आहे. तो पार्टनरशिपमध्ये काम करत असताना स्वतःचा वेगळाच अर्थ फायदा शोधत आहे. जो सहकाऱ्यांना बाजूला सरून काहींना खोट्या आमिषाचे अडकून स्वतः पुढे जाण्याचा प्लॅन आखत आहे. ज्याला वाटतं की त्याचा गुप्त डाव येत नाही. 4 ऑगस्टची रात्र या पुरुषचा पर्दाफाश करणारी ठरणार आहे. ज्याला रचलेले आर्थिक षडयंत्र उघडे पडेल. ज्या कागदपत्रावर किंवा ज्या माणसावर त्याचा विश्वास होता, तेच लोक त्यांच्या विरुद्ध उभं राहतील. तिसरा चेहरा बाहेरगिरी, मित्रांकडे किंग समजणारा पुरुष. तिसरा तो पुरुष ज्याला समाजात, मित्राच्या वर्तुळात किंवा बाहेर स्वतःची हवा करायला आवडते. जो दुसऱ्यांच्या भांडणात पडतो, स्वतःला किंगमेकर किंवा भाई समजतो. तो मित्रावर किंवा अनोळखी लोकांवर अति विश्वास ठेवून स्वतःचा पैसा आणि वेळ उडवत आहे. ज्याला वाटत आहे की ज्याचे शब्द त्याची ताकद आणि त्याचा धाक, म्हणूनच शब्द मोडू शकत नाही. 4 ऑगस्टला याच पुरुषचा अतिआत्मविश्वास त्याच्याच गळ्यातील फास बनणार आहे. मंडळी, नावाखाली पाठीमागे वार करणारे लोक कोण आहे ते 4 ऑगस्टच्या रात्री स्पष्ट होईल. हा पुरुष नक्की तुम्ही स्वतः आहात का तुमच्या आयुष्यातील कोणीतरी? जर तुम्ही स्वतः मेष राशीचे पुरुष असाल तर आजच आत्मपरीक्षण करा. तुमच्या मनातील अहंकार आणि मी ती पूर्ण दिशा आहे भाव तुम्हाला विनाशाच्या दारात ढकलत आहे.
जर तुम्ही एक स्त्री असाल किंवा मेष राशीच्या पुरुष सोबत राहणारे कुटुंब असाल तर 4 ऑगस्टला तुम्हाला या पुरुषचा असा एक अनपेक्षित चेहरा पाहायला मिळेल जो पाहून तुमची पाया जमिनीवरून निसटतील. हा तो पुरुष ज्याने स्वतःच्या हाताने स्वतःचा अंतिम डाव मांडला आहे, पण दुर्दैवाने हा डाव समोरच्यावर नाही तर थेट तुमच्या स्वतःच्या आयुष्यावर उलटणार आहे. आता सर्वात महत्त्वाच्या भयानक भागात आपण येणार आहोत. या मुद्द्याकडे वळूया. नक्की 4 ऑगस्टचा काय घडणार आहे, तो नक्की कसा ग्रह फिरणार आहे ज्यामुळे त्या पुरुषाने मांडलेला हा संपूर्ण खेळ त्याच्याच गळ्यातील फास बनणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अतिशय सूक्ष्म गणितानुसार 4 ऑगस्टच्या रात्री असा एक दुर्मिळ आणि महाविनाश ग्रहयोग बनत आहे जो वर्षानुवर्ष एकदा पाहायला मिळतो. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. आधीच अत्यंत आक्रमक आणि उग्र ग्रह मानला जातो, पण जेव्हा 4 ऑगस्टला मंगळवार राहूची दृष्टी पडेल, शनीचा क्रूर प्रभाव येईल, तेव्हा आकाशात एक मोठ्या स्फोटाची परिस्थिती निर्माण होईल. या महाग्रह योगाचे तुमच्या आणि तुमच्या पुरुषाच्या आयुष्यावर काय भयंकर परिणाम होणार आहे हे आता अत्यंत बारकाईने समजून घ्या. बुद्धिभ्रष्ट आणि विनाशाची पहिली पायरी शास्त्रामध्ये एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे. विपरीत बुद्धी विनाशकाले. जेव्हा मंगळ आणि राहू एकत्र येतात किंवा एकामेकावर दृष्टी टाकतात तेव्हा सर्वात पहिला प्रकार हा माणसाचा बुद्धीवर होतो. 4 ऑगस्टला त्या पुरुषाची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होईल. तो स्वतःला अतिशय हुशार समजेल, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेईल. त्याला वाटेल की तो जो निर्णय घेतो तो त्याला कोट्यावधीचा फायदा करून देईल किंवा समोरच्याला कायमचे उद्ध्वस्त करेल, पण तोच निर्णय त्याचा अंतिम विनाश सिद्ध ठरेल. 4 ऑगस्टसाठी आखलेले 3 गुप्त षडयंत्र. ज्योतिष गणनेनुसार त्या मेष राशीच्या पुरुषने 4 ऑगस्टच्या या तारखेसाठी 3 मोठी गुप्त षडयंत्र आखली आहे. पहिले षडयंत्र पैशाचा मोठा खेळ. त्या पुरुषने कुठेतरी गुप्त गुंतवणूक, मालमत्तेचा व्यवहार किंवा कोणाला तरी आर्थिक जाळ्यात अडकवण्याचा मोठा डाव रचला आहे. त्याला वाटतं की 4 ऑगस्टला त्याच्याकडे अचानक प्रचंड पैसा येईल किंवा तो समोरच्यांची मालमत्ता हडप करेल. दुसरे षडयंत्र नात्यामधील कपट. नात्यामध्ये स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी किंवा स्वतःची चूक लपवण्यासाठी त्याने खोटेपणाचा एक मोठा पसारा मांडला आहे. एखादा निष्पाप व्यक्तीला दोषी ठरवून स्वतः बाहेर पडायचा, त्याचा हा अंतिम प्रयत्न आहे. तिसरे षडयंत्र कामाच्या ठिकाणी सत्तेचा खेळ. नोकरीत किंवा व्यवसायात सहकार्याचा विश्वासघात करून किंवा वरिष्ठाची कानभरणी करून स्वतःची खुर्ची घट्ट करण्याचा प्लॅन. नशीब अचानक पलटणार उलटा फासा. 4 ऑगस्ट सूर्यास्तानंतर ग्रह आपली खरी चाल दाखवायला सुरू करेल. जसा सूर्य असताना उगवताना दिसेल तसं 4 ऑगस्टची रात्र गडद होताना दिसेल, तसे ग्रहाचे चक्रे उलटे फिरायला सुरुवात होईल. त्या कागदपत्राच्या ताकदीवर तो पुरुष उड्या मारत होता, तीच कागदपत्रे खोटी किंवा बेकायदेशीर ठरणार आहेत. ज्या माणसावर त्याने डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्यासोबत घेऊन तो हा खेळ खेळत होता, तेच लोक 4 ऑगस्टच्या रात्री त्याला पाठीमागून गेम खेळताना दिसत आहे. ज्या जाळ्यात तो इतरांना अडकवायला निघाला होता त्या जाळ्याची संपूर्ण सूत्रे त्याच्याच हातातून निसटतील आणि तो स्वतः मध्यभागी जाऊन अडकेल. रात्री 12 वाजता काउंट आणि महाधक्का. ऑगस्टची रात्र जशी जशी पुढे सरकेल तशी त्या पुरुषच्या हृदयाची धडधड वाढणार आहे. रात्री 12 वाजेच्या सुमारास ग्रहाचा एक असा महायोग पूर्ण जिथे त्या पुरुषला पहिला मोठा धक्का बसेल. एक असा फोन कॉल येईल, एक असा मेसेज येईल जो जमिनीवर राहणार नाही. त्याचा अहंकार, त्याची बाहीगिरी आणि त्याचा अफाट माज एका फटक्यात निघून जाईल. त्या गोष्टीची त्याला सर्वात जास्त भीती वाटत होती ती गोष्ट 4 ऑगस्टच्या रात्री सार्वजनिक होणार आहे. हा महाग्रह योग्य स्पष्ट दिसतो. 4 ऑगस्टला नशीब कोणाचीही गय करणार नाही. जर तुम्ही चाललेला डाव मंडळी, जर तुम्ही चाललेला डाव अर्ध्या वाट्यावर असेल तर मंडळी तुम्ही काय कराल? खोट्याचा असेल, अहंकाराचा असेल, 4 ऑगस्टच्या रात्री नशिबाची लाथ एवढी जोरदार बसेल की पुन्हा सावरण्यासाठी वर्ष लागतील. मेष राशीच्या माझ्या भावा आणि बहिणींनो,
आता येत आहे आपण या संपूर्ण भविष्यवाणीच्या सर्वात महत्त्वाच्या, स्फोटक आणि थरथर भागामध्ये प्रवेश केला आहे. आपण पाहिलं 4 ऑगस्टला ग्रहाचा महाविनाश योग कसा निर्माण होत आहे. आता आपण त्या प्रत्यक्ष पाहणार आहोत की 4 ऑगस्टच्या रात्री त्या मेष राशीच्या पुरुषचा खेळ नक्की कसा उलटणार आहे आणि तो डाव जो त्याने अत्यंत चाणाक्षपणे रचला होता तोच त्याच्या आयुष्यावर कसा भारी पडणार आहे. हे परिणाम 3 मोठ्या क्षेत्रात अतिशय विदारपणे समोर येणार आहे. जर तुमची राशी मेष असेल तर पुढचे 10 मिनिटं तुमच्या डोळ्यात तेल घालू नये का. पहिला मोठा धक्का, आर्थिक साम्राज्य पार उद्ध्वस्त. ज्या पैशाच्या जोरावर तो पुरुष स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानत होता त्याचा पैशाच्या बाबत 4 ऑगस्टला सर्वात मोठा भूकंप येणार होता. गुंतवणूक 4 ऑगस्टला अचानक जास्त नफा मिळवण्याच्या हव्यापोटी किंवा कोणातरी सांगण्यावरून तो पुरुष एक अत्यंत धोकादायक आणि निर्णय घेईल. गुप्त व्यवहारांनी रिअल इस्टेटमधील एक चूक त्यांचं संपूर्ण बँक बॅलन्स रिकामी करू शकतो. पैशाचा गुप्त व्यवहार उघडा पडणार. ज्या काळात पैशावर, बेकायदेशीर व्यवहारावर किंवा लपवून ठेवलेल्या संपत्तीवर त्याला माज होता त्या व्यवहाराची माहिती 4 ऑगस्टच्या रात्री उघड्यावर येईल. कर्जवसुलीचा डाव त्याने फसवले होते किंवा ज्याचे पैसे थकवले होते ते सर्व लोक 4 ऑगस्टला एकाच वेळी त्याच्या दारात उभे राहतील. ज्या पैशाने तो इतरांना विकत घ्यायला निघाला होता त्याच पैशासाठी त्याला लोकांसमोर हात पसरवण्याची वेळ येईल. दुसरा मोठा धक्का, नात्यामधील महास्फोट आणि विश्वासाचं खून. पैशापेक्षा मोठा फटका त्या पुरुषला नात्याच्या बाबतीत बसणार आहे. ज्या नात्याला त्याने गृहीत धरले होते, त्या लोकांना भावनांशी सतत खेळत होता, तिथेच त्याचा खेळ संपणार आहे. स्त्री शक्तीचा. जर त्या पुरुषने एखादी स्त्री, पत्नी, आई, बहीण किंवा बिझनेस पार्टनर अपमान केला असेल, तिला फसवले असेल तर 4 ऑगस्टला ती स्त्री तुमच्या विरुद्ध ढाल बनून उभी राहील. तिच्या एका निर्णयामुळे त्या पुरुषचा सगळा माज उतरून जाईल आणि त्याचा मुखवटा गळून पडणार आहे. पुरुष नात्यामध्ये किती गोड बोलून पाठीमागे कपट करत होता त्याचे पुरावे 4 ऑगस्टच्या रात्री पूर्णपणे कुटुंबासमोर किंवा मित्रांसमोर येतील. वर्षानुवर्षापासून कमावलेला विश्वास एका मिनिटात पुष्टात येईल. एकटेपणाची भयानक शिक्षा. रात्री 12 वाजता जेव्हा हा खेळ पूर्णपणे उलटेल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की ज्या मित्रावर, ज्या चमच्यावर तो उड्या मारत होता त्यातील एकही माणूस त्याच्या पाठीशी उभा नाही. तो पूर्णपणे एकटा पडलेला आहे. मान, सन्मान आणि प्रतिष्ठा. मेष राशीच्या पुरुषांसाठी त्याचा आत्मसन्मान, त्याची प्रतिष्ठा प्राण्यापेक्षा प्रिय होते. 4 ऑगस्टच्या या महाग्रहात नशीब थेट त्याच्या अहंकारावर प्रकार पडणार आहे. बाहीघरी धुळूस मिळणार आहे. ऑफिसमध्ये स्वतःची धाक दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यावर उलटेल. वरिष्ठ किंवा लोकांवर अशी एक चूक घडेल ज्यावर त्याची हसवसी होईल. सत्य बाहेर येणार. त्याने स्वतःची इमेज चांगली दाखवण्यासाठी रचलेले खोटे दावे पुसतील. 4 ऑगस्टला उघडी पडेल त्याचा खरा चेहरा लोकांसमोर असल्यामुळे मान खाली घालण्याची वेळ येईल. मेष राशीच्या पुरुषांना वाटत होतं की बुद्धिमत्तेच्या या पाटावर तो राजा आहे आणि बाकी सगळे त्याचे मोहरे आहे. स्वतः खेळायला सुरुवात करतो तेव्हा राजालाही एकच 40 चिमकेट मिळतो. 4 ऑगस्टच्या रात्री सूर्य अस्ताला जाऊन जेव्हा अंधार दाटून येईल तसा त्याचा प्लॅन त्याच्यावर उलटायला सुरुवात होईल. ज्याने टाकलेला पहिला फासा त्याच्याच आर्थिक नुकसानाला बदलेल. त्याने बोललेला प्रत्येक शब्द त्याच्याच विरोधात पुरावा बनेल आणि त्याने रचलेले शेवटचे षडयंत्र त्याच्या स्वतःच्या विनाशाचे कारण ठरेल. हा खेळ आता थांबणार नाही. 4 ऑगस्टच्या या गडद रात्री त्या पुरुषचा शेवटचा डाव पार कोलमडून जाणार आहे. मंडळी, आता आपण या संपूर्ण भविष्यवाणीच्या सर्वात संवेदनशील आणि धक्कादायक वळणावर आलो आहोत आणि आपण पाहिलं 4 ऑगस्टला त्या मेष राशीच्या पुरुषाचा खेळ कसा उलटणार आहे. पण आता तुमच्या मनात उडणारा सर्वात मोठा, भयंकर आणि अस्तव्यस्त करणारा प्रश्न, आज रात्री सर्व संपणार का? 4 ऑगस्टची ही रात्र सर्व काही उद्ध्वस्त करून टाकणार का? हे समजून घेण्यासाठी आपल्या नशिबाचे आणि वेळेत सर्वात मोठे रहस्य उलगडावे लागेल. पुढचे 10 मिनिटं मधले आता 5 मिनिटं बाकी आहेत. तर तुमच्या आयुष्यात ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. नक्की काय संपणार आहे? जेव्हा मी आज रात्री सर्व संपवणार तेव्हा त्याचा अर्थ नशीब जेव्हा प्रकार असते तेव्हा चांगल्या गोष्टीवर नाही तर माणसाच्या वाईट प्रकृतीवर
प्रहार करते. त्या पुरुषाचा उरलेला अहंकार संपणार आहे. खोटरडे उभे राहिलेले साम्राज्य संपणार आहे. मंडळी, आता आपण तो काळ आणि जेव्हा नशिबाचा अंतिम फासा पडेल, सर्व रहस्य उघडी पडतील, पैशाचे नुकसान, नात्यामधील स्फोट आणि प्रतिष्ठेला धक्का, हे सर्व एका वेळी समोर येईल. सगळं काही गमावल्यानंतर जेव्हा रात्र संपायला येईल तेव्हा त्या पुरुषाला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. आणि मंडळी, तोपर्यंत वेळ हातातून निसटून गेलेली असेल. हा विनाश आहे की नवसंजीवनी आहे? लोकांसाठी हा शेवट आहे तर काहींसाठी ही सुरुवात आहे. मेष राशीच्या पुरुषांसाठी अंतिम ताकीद. जर हा व्हिडिओ पाहणारा माणूस स्वतः मेष राशीचा पुरुष असेल तर ही वेळ घाबरण्याची नाही, आत्मपरीक्षा करण्याची आहे. जर तुमचे उत्तर हो असेल तर 4 ऑगस्टची ही रात्र तुमच्यासाठी न्यायाची रात्र आहे. जर तुम्ही संकट, ग्रह योग आणि त्याचा परिणाम पूर्णपणे पाहिला आणि महासंकटातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे, पुरुषाला किंवा तुम्हाला विनाशापासून कोण वाचवू शकेल हे जाणून घेण्यासाठी नक्की हा महाउपाय नक्की पहा. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. 4 ऑगस्टच्या रात्री घडणारा महाग्रह योग, त्या मेष राशीच्या पुरुषचे षडयंत्र, त्याचा उलटणारा खेळ आणि येणारा मोठा भूकंप याबद्दल सविस्तर पाहिले. परिस्थिती कितीही भयंकर आणि कठीण असली तरी ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश भीती दाखवणे नसून संसारातील संकटावर मार्ग दाखवणे हा आहे. जर तुमची राशी मेष असेल किंवा तुमच्या कुटुंबात आयुष्यात असा मेष राशीचा पुरुष असेल, त्याचा खेळ उलटण्याची वेळ आली असेल तर 4 ऑगस्टच्या या महाविनाशापासून वाचण्यासाठी 5 अचूक आणि सिद्ध महाउपाय आजच म्हणजे 4 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपूर्वी नक्की करा. पहिला उपाय मंगळचा कोप शांत करण्यासाठी. श्री मारुती शरण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचा ग्रह कोप शांत करण्यासाठी ताकद फक्त संकटमोचन हनुमानजी मध्ये आहे. काय करावे? 4 ऑगस्टला संध्याकाळी सूर्यास्तानंतर लाल रंगाचे कपडे परिधान करून हनुमान मंदिरात जा. हनुमान चरणी गुळ आणि लाल रंगाचे फूल अर्पण करा. तिथे बसून 3 वेळा हनुमान चालीसा पठण करा आणि मारुतीरायासमोर हात जोडून स्वतःच्या अहंकाराची आणि झालेल्या सर्व चुकीची प्रामाणिकपणे क्षमा मागा. त्यामुळे मंगळची नकारात्मक ऊर्जा त्वरित शांत होते आणि तुमची सर्व अडचणी दूर होतात. मंडळी, रात्रीच्या वेळी एक स्त्रीचा आशीर्वाद घ्या. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या पुरुषांचा मंगळ जेव्हा बिघडतो तेव्हा त्याला घरातील किंवा बाहेरील स्त्री तळफाड बोलते. काय करावे? 4 ऑगस्टच्या रात्री आपल्या आई, पत्नीचे किंवा मोठ्या बहिणीचे पाय धुवून आशीर्वाद घ्या. जर तुमच्या कडून भूतकाळात कोणाचे मन दुखवले गेले असेल, निस्वार्थपणे मनापासून त्यांची माफी मागा. मंडळी, नशीब आणि ग्रह तुम्हाला मार्ग दाखवू शकतात, पण त्यावर चालायचे की नाही हा निर्णय पूर्णपणे तुमचा असतो. मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि सर्व ग्रुप्सवर शेअर करा, कारण कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं तरी मोठं नुकसान होण्यापासून वाचवू शकेल. व्हिडिओ लाईक करा आणि अशाच अत्यंत अचूक भविष्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या आणि अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. मंडळी, मी काजल. स्वामी भक्तीशी जुडून राहण्यासाठी, असेच नवनवीन राशी भविष्याचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जुडून राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय हनुमान की जय अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.